सगळ्या विद्यार्थ्यांना आपण बुद्धिमत्तेचं चौथं लेक्चर स्टार्ट करतो. ह्याच्यामध्ये आतापर्यंत आपण काय काय बघितलं ह्याच्याविषयी पहिली संकल्पना काय करूया आपण क्लिअर करून घेऊ या की आतापर्यंत आपण काय काय पाहिलं. क्रम ओळखणे, आकृती, गटातनं बसणारे पद ओळखणे, आकृत्या ओळखणे, संख्या मालिका बघितली, आकृत्यांची मालिका बघितली, संख्या मालिका बघितली, चिन्हांची मालिका बघितली, चिन्हांची मालिका नंतर चुकीचे पद ओळखणे हे शिकलो आपण. आता तर्क व अनुमान ह्या टॉपिकला काय करत आहोत आपण सुरुवात करत आहोत. तर्क व अनुमान. आता कुठल्याही गोष्टीचा तर्क कसा लावायचा किंवा अनुमान काय काढायचं ह्याच्याविषयी आपण आज काय करणार आहोत तर माहिती घेणार आहोत. चला विद्यार्थ्यांनी तर्कसंगती आणि अनुमान या टॉपिकला जेव्हा आपण सुरुवात करतो तर तेव्हा मध्ये आपल्याला जे काही प्रश्न दिलेला असतो त्याच्यानुसार आपल्याला काय करायचं आहे तर्क लावून आपल्याला उत्तर काढायचं आहे. तर्क लावायचं आहे आणि ह्याच्यानुसार आपल्याला काय लावायचं आहे तर अनुमान लावायचं आहे. जसं की पहिला प्रश्न बघूया त्यांनी आपल्याला काय दिलेला आहे. पहिला प्रश्न दिला आहे पेरू सीताफळ झाडापेक्षा बोरीचे झाड मोठे आहे. एक तर पेरू आणि सीताफळ झाडापेक्षा बोरीचे झाड मोठे आहे परंतु वडापेक्षा लहान आहे. तर सर्वात मोठे झाड कोणते. आता प्रश्न वाचला. आता प्रश्नांची फोड करूया. पेरू सीताफळ झाडांपेक्षा बोरीचे झाड मोठे आहे. एक तर माझ्याकडे पेरूचं झाड आहे आणि सीताफळाचं झाड आहे. दोन झाडं आहेत माझ्याकडे. पेरू आणि सीताफळ झाडापेक्षा बोरीचे झाड मोठे आहे. म्हणजे ह्या सगळ्यांपेक्षा उंच कोण आहे बोरीचे झाड आहे माझ्याकडे परंतु वडापेक्षा लहान आहे. कोण तर बोरीचे झाड. कोण आहे वडापेक्षा लहान तर बोरीचे झाड हे वडापेक्षा लहान आहे. म्हणजे सगळ्यात उंच कोणाचे झाड येणार आहे तर वडाचे झाड येणार आहे. तर सर्वात मोठे झाड कोणते तर वड. तर वडाचे झाड कसे आहेत सर्वात उंच झाड आहे. पुढचा प्रश्न काय आहे त्यांचा. सिंहापेक्षा गाढव उंच आहे. कोणापेक्षा सिंहापेक्षा गाढव उंच आहे. गाढवापेक्षा बैल उंच आहे परंतु जिराफपेक्षा लहान आहे. तर सर्वात उंच प्राणी कोणता. त्यांनी काय सांगितली पहिल्यांदा ती कन्सेप्ट लिहून घ्या. त्यांनी कन्सेप्ट काय सांगितली पहिली ती लिहून घ्या. सिंहापेक्षा गाढव उंच आहे. इथं माझा सिंह आहे. सिंहापेक्षा कोण उंच आहे गाढव झालं.
गाढवापेक्षा बैल उंच आहे. ओके, गाढवापेक्षा पण कोणतरी उंच आहे, बैल. परंतु जिराफ पेक्षा लहान आहे. परंतु ह्याच्यापेक्षा पण उंच कोण आहे? जिराफ. तर सर्वात उंच प्राणी कोणता? ऑब्विसली जिराफ. त्यांनी काय सांगितले त्याच्यानुसार मी माहिती फक्त मांडून ठेवली. प्रश्न नेहमी काय करायचे तर फोडायला शिकायचे विद्यार्थी. तुम्ही जेवढा प्रश्न फोडचाल तेवढा प्रश्न ते तुम्हाला सोपा वाटायला सुरुवात होते. आता प्रश्न फोडणे म्हणजे काय करणे, तर पहिल्यांदा एकदा क्लिअरली प्रश्न वाचायचा, परत काय करायचे त्याचे थोडे थोडे भाग कप्पे करायचे आणि ते काय करायचे वाचून काढायचे, म्हणजे तुम्हाला उत्तर मिळून जातं. खाली झाडं दिलेले, चित्र दिले, चित्राने सांगितले की सर्वात उंच झाड कोणते? अ, ब, क आणि ड. 3 झाड आहेत अ, ब, क, ड ची. तर सांगितले सर्वात उंच झाड कोणते. बघा तुमच्या डोळ्याला सगळ्यात उंच झाड कुठलं वाटतंय? कोणतं झाड सगळ्यात उंच वाटतंय बघा विद्यार्थ्यांना. बघा ही दोन्ही झाडं घ्या, दोन्ही झाडं सेम आहे. ही दोन्ही झाडं घ्या, सेम आहे, पण हे झाड थोडस उंच आहे. निरीक्षण क्षमता सगळ्यात चांगली पाहिजे विद्यार्थ्यांनी. तर सगळ्यात उंच झाड कुठलं आहे तर अ नंबरचं झाड काय आहे तर सर्वात उंच आहे. सर्वात उंच प्राणी कोणता? आता प्राण्यांचे पिक्चर्स दिलेले आहेत आणि सांगितलंय की काय की ह्याच्यामध्ये सगळ्यात उंच प्राणी कोणता आहे. कोणता कोणता असू शकतो सांगा बघू. सगळ्यात उंच कोण आहे? कोणाची मान सगळ्यात जास्त मोठी आहे तर जिराफ. सगळ्यात उंच प्राणी कोण आहे तर जिराफ आहे. आता काय करायचं आहे नावात बदल. आता पुढचा टॉपिक काय सांगतोय की नावात बदल करा. जर घोडाला वाघ म्हटले, वाघाला सिंह म्हटले तर जंगलाचा राजा कोण? सिंह आहे. चुकीच. नावात बदल केलाय ना त्यांनी आपल्या, मग आपण पण नावात बदल करायला लागणार आहे. त्यांनी सिंह सांगितलंय म्हणून आपण उत्तर सिंह देणार आहे का? नाही. आपण पण काय करणार आहोत तर नावामध्ये बदल करणार आहोत. जर घोडाला वाघ म्हटले, आता जर घोड्याला वाघ म्हटले, घोड्याला कोण म्हणताय? घोड्याला काय म्हणलंय तुम्ही? वाघ. वाघाला सिंह म्हणते, वाघाला काय म्हणताय? सिंह. तर जंगलाचा राजा कोण? तर जंगलाचा राजा कोण? जर घोड्याला वाघ म्हटले, वाघाला सिंह म्हटले तर जंगलाचा राजा कोण? कोण येणार? प्रश्न काय विचारलाय तो पहिल्यांदा. जर घोड्याला वाघ म्हटले, जर मी घोड्याला वाघ म्हणत असेल, घोडा कोण आहे? वाघ. आणि वाघाला जर मी सिंह म्हणत असेल तर जंगलाचा राजा कोण आहे? वाघ. घोड्याला वाघ म्हटले, इथंच वाघ घोड्याची कन्सेप्ट संपली. आणि वाघाला काय म्हटले त्यांनी? सिंह म्हटले. वाघ कोण आहे? सिंह आहे. तर जंगलाचा राजा कोण आहे? वाघ. जर सूर्याला चंद्र म्हटले, सूर्याला काय म्हणतात? चंद्र म्हणतात. चंद्राला तारा म्हटले तर दिवस काय प्रकाश देतो? दिवस काय प्रकाश देतो? चंद्राचा देतो ना. आणि सूर्याला आपण काय म्हणतोय? चंद्र. सूर्याला चंद्र म्हटले ना. जर पाणीला दूध म्हटले, पाणी कोण आहे? दूध आहे. दुधाला रस म्हटले तर तहान भागवण्यासाठी काय वापरतात? दूध. काय वापरलं मी? दूध. बरोबर ना. जर पुण्याला मुंबई म्हटले, मुंबईला नाशिक म्हटले तर महाराष्ट्राची राजधानी कोणती? आता कोणती? पुण्याला मुंबई म्हटले, मुंबईला काय म्हटले त्यांनी? नाशिक. मग महाराष्ट्राची राजधानी कोण आहे? मुंबई. मुंबईला काय म्हणायचंय? नाशिक. मग महाराष्ट्राची राजधानी काय झाली? नाशिक. जर हत्तीला घोडा म्हटले, हत्तीला काय म्हणायचंय? घोडा. आणि घोड्याला बैल म्हटले तर शिंगे कोणाला आहेत? कोणाला? घोड्याला. घोडा. आणि घोड्याला काय म्हणतोय आपण? बैल म्हणतोय.
मग शिंगे कोणाला आहेत? बैलाला आहेत. बैलाला काय म्हणायचं? घोडा. जर पेन्सिलला पेन म्हटले, पेनाला खडू म्हटले, तर लिहिण्यासाठी काय काय करतो? आता पेन्सिलला पेन म्हटले, पेनाला खडू म्हटले. आता लिहिण्यासाठी आपण सगळंच वापरतोय, पेन बी वापरतोय, खडू बी वापरतोय, पेन्सिल बी वापरतोय, बरोबर. नाही, ह्याचं उत्तर कसं लावा? थोडस वापरा. लिहायचंय म्हणजे कशावर लिहायचं असणार नाही? वहीवर लिहायचं असणार, बरोबर आहे. मग वहीवर लिहिण्यासाठी शक्यतो काय वापरतात? पेन वापरतात, बरोबर. मग काय येतं उत्तर येणार आहे आपलं? पेन. पेनाला खडू म्हटले, पेन्सिलला पेन म्हटले. आता लहान विद्यार्थी काय वापरणार? पेन्सिल. मग पेन्सिलला काय म्हटलंय? पेन. मग ते लिहिण्यासाठी काय वापरणार आपण? पेन. म्हणजेच काय वापरणार? पेन्सिल. पेन्सिलला काय म्हणतोय? पेन म्हणतोय. जर साखरेला मीठ म्हटले, साखरेला काय म्हणतोय आपण? मीठ. साखरेला काय म्हणतोय? मीठ. मीठ म्हटले. आणि मिठाला मिरची म्हटली. मिठाला काय म्हटली? मिरची. तर गोड चव कोण देतो? कोण देईल? साखरेला मीठ म्हणतो. साखरेला काय म्हणतोय आपण? मीठ. आणि मिठाला मिरची. तर गोड चव कोण देणार आहे? मीठ. कोण देणार आहे? मीठ. पुस्तक आहे. म्हणजे पुढचं लेक्चर बघूया विद्यार्थ्यांना आपण की काय आहे. आता बघितलं आपण तर्काने अनुमान बघितले आणि नावात बघितलं. तुम्हाला प्रश्न कसे विचारतात ह्याच्याविषयी काय करूया आपण थोडी माहिती घेऊया. आता बघा, पायाला हात म्हटले, हाताला तोंड म्हटले. बघा, पायाला काय म्हणतात? हात म्हणतात. नावात बदल हाच टॉपिक घेतोय आपण. आता पाय आहे, पायाला काय म्हटलंय? हात. पायाला काय म्हणतोय आपण? हात म्हणतोय. हात म्हटले. हाताला तोंड आणि हात आहे, हाताला काय म्हणायचंय? तोंड. तोंडाला नाक म्हटले. तोंडाला काय म्हणायचे? नाक. तर चावण्यासाठी कशाचा वापर करा? बरोबर ना? कारण की त्यांनी सांगितलं त्याच्यानं पायाला काय म्हणायचंय? हात म्हणायचं. म्हणजे माझे पाय म्हणले की मी काय म्हणणार? हात. हाताला काय म्हणणार मी? तोंड. हाताला काय म्हणणार? तोंड. आणि तोंडाला मी काय म्हणणार? नाक. मग जेवण जेवताना कुठून जेवणार? नाक. बरोबर, ही कन्सेप्ट आहे. पुढे कारला जीप म्हटले, जीपला सायकल म्हटले, सायकलला बस म्हटले, बसला विमान म्हटले. तर दुचाकी कोणते? आता बघा, त्यांनी सांगितले त्याप्रमाणे पहिल्यांदा माहिती मांडून घ्यायची. पहिल्यांदा काय सांगितले त्यांनी? कारला जीप म्हणायचं. जी काय माझी कार आहे, तर मी कारला काय म्हणणार आहे बाळांनो? तर जीप म्हणणार. ओके, कारला काय म्हणणार आहे मी? जीप म्हणणार आहे. जीपला मी काय म्हणणार आहे? सायकल.
जीपला काय म्हणणार आहे मी? सायकल म्हणणार आहे. आणि सायकलला बस म्हटले. सायकलला काय म्हणणार आहे मी? बस. सायकलला बस म्हटले, बसला विमान म्हटले. बसला काय म्हणणार आहे मी? विमान. तर दुचाकी वाहन कोणतं? आता कार आहे, कार 4 चाकी आहे. जीप घेतली 4 चाकी, जीप 4 चाकी. सायकल 2 चाकी आहे. बस 4 चाकी आहे, 6 चाकी आहे. विमान जास्त चाक असतात, वरती आकाशात उडतं ना. मग दुचाकी वाहन कोण आहे? सायकल. सायकलला काय म्हणायचंय? बस. मग माझं उत्तर काय येणार आहे? बस. उत्तर काय येणार आहे? बस. का? कारला जीप म्हटलंय, जीपला सायकल म्हटलंय, सायकलला बस म्हटली, बसला विमान म्हटले. तर दुचाकी वाहन कोणते आहे? ऑब्विसली दुचाकी म्हणजे 2 चाक असणारं वाहन कोणतं असणार आहे? सायकल. मग कशाचा वापर करणार आहे आपण चालवण्यासाठी? तर सायकलचा वापर करणार आहोत. आता बघा, हे झालं नावात बदल. आता नावात बदल नंतर आपण तर्क आणि अनुमान पण बघितले. ह्याच्यावरचे पण स्वाध्यायावरचे कुठले प्रश्न आहेत ते पण बघूया आपण. बघा, रमेश हा गणेश पेक्षा बुटका आहे. त्यांनी जे सांगितले त्याची माहिती आपण तर्क अनुमान मध्ये लिहिणार आहोत. रमेश हा गणेश पेक्षा बुटका आहे. सीता हा रमेश व गणेश पेक्षा बुटका आहे. तर सर्वात बुटका कोण? आता रमेश हा गणेश पेक्षा बुटका आहे. हा जो माझा रमेश नावाचा विद्यार्थी आहे, हा गणेश पेक्षा बुटका आहे. कुणापेक्षा बुटका आहे? गणेश. म्हणजे ह्याची हाईट कशी असणार आहे? थोडी जास्त. आणि ह्याची हाईट कशी असणार आहे? कमी असणार आहे. सतीश हा रमेश व गणेश पेक्षा बुटका आहे. आता ह्या दोघांपेक्षा जास्त बुटका कोण आहे? सतीश. तर सर्वात बुटका कोण? कोण येणार आहे? कोण येणार आहे? आता रमेश हा गणेश पेक्षा बुटका आहे आणि सतीश हा रमेश आणि गणेश पेक्षा जास्त बुटका आहे. म्हणजे उंचीला बुटका म्हणजे काय? ही कन्सेप्ट पहिलं समजून घ्या. बुटका म्हणजे कसं? उंचीला कमी असतं, बरोबर? ह्याला आपण बुटका म्हणतो. तर सगळ्यात लहान कोण आलं? तर कोण आलंय? सतीश. कोण आलंय सगळ्यात लहान? तर सतीश हा सगळ्यात लहान येतो. पुढे काय आहे? साधू महाधू बंधू यांची कुस्ती खेळायची जमून. आंबा, डाळिंब, पेरू, कलिंगड या फळात सर्वात कमी बिया असणारे फळ कोणते? आता तेच आंबा, डाळिंब, पेरू, कलिंगड. आता कलिंगड घेऊ. कलिंगड मध्ये बिया कशा असतात? कट केल्या जास्त असतात. ओके. कलिंगड. पेरू मध्ये पण बिया असतात. डाळिंब मध्ये पण बिया असतात. आणि आंब्यामध्ये किती कोय असतील? 1. मग सर्वात कमी बिया असणारे फळ कोणते आले? कोणते आले मग? आंबा. कशात सगळ्यात कमी बिया आहेत? तर आंब्यामध्ये सर्वात कमी बिया असतात. आता ह्याच्या पुढे अजून एक गणित घेऊया की राधाला नीतापेक्षा कमी गुण मिळाले. कुणाला? राधाला नीतापेक्षा कमी गुण मिळाले. नीताला मोहन
पेक्षा जास्त गुण मिळाले. मोहनला राधापेक्षा कमी गुण मिळाले तर सर्वात कमी कोण कोणाला मिळाले. कन्सेप्ट काय दिली पहिल्यांदा वाचून घेऊया. राधाला नीतापेक्षा कमी गुण मिळाले. जी काही राधा आहे, राधा, तर राधाला नीतापेक्षा कमी गुण मिळाले. म्हणजे नीताला ऑब्व्हियसली राधापेक्षा कसे गुण आहेत? जास्त. राधाला नीतापेक्षा कमी गुण मिळाले. नीताला मोहनपेक्षा जास्त गुण मिळाले. मोहनला राधापेक्षा कमी गुण मिळाले तर सर्वात कमी गुण कोणाला? आता राधाला नीतापेक्षा कमी गुण मिळाले, तिथपर्यंत संपलं. आता नीताला मोहनपेक्षा जास्त गुण मिळाले. नीताला कोणापेक्षा? मोहनपेक्षा. कसे गुण मिळाले? जास्त गुण मिळाले. आधी मोहनचे गुण बघावे लागले. मोहनला किती गुण आहेत? मोहनला राधापेक्षा कमी गुण मिळाले. मोहनला राधापेक्षा कमी गुण मिळाले. म्हणजे राधापेक्षा पण कमी कोण आहे? मोहन. तर सर्वात कमी गुण कोणाला आहेत? ऑब्व्हियसली मोहनला आहे. कारण की नीताला ह्या दोघांपेक्षा पण कसे गुण आहेत? तर जास्त गुण मिळालेले आहेत. ह्यालाच काय म्हणतात? ह्यालाच तर्कसंगती अनुमान ह्याला म्हणतात. आणि नावात बदल, ह्या दोन कन्सेप्ट आज आपण इथे बघितलेल्या आहेत. आता तुम्हाला ह्याच्यातले ट्रिक सांगते. कधी सुद्धा उदाहरण सोडवताना, आता हे उदाहरण घेतले मी, तर अशा प्रकारची उदाहरणं सोडवताना पहिल्यांदा काय करायचं? तर पहिल्यांदा प्रश्न वाचून घेतला. प्रश्न वाचल्यानंतर कधी सुद्धा आकृती ड्रॉ करण्याचा प्रयत्न करायचा. तोंडी उत्तर सोडवायचं नाही. तोंडी उत्तर सोडवले की बऱ्याचशा चुका होतात. आकृती ड्रॉ करण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे उत्तर. आता बघा, राधाला नीतापेक्षा कमी गुण मिळाले. ओके, मग सगळ्यात जास्त गुण कोणाला आहेत? नीता. त्याच्यापेक्षा कमी गुण कोणाला आहेत? राधा. हा, आता नीताला मोहनपेक्षा जास्त गुण मिळाले. ठीक आहे, पण मोहनला किती आहेत? आपल्याला कन्सेप्ट माहिती. अजून मोहन आहे पुढे. मोहनला राधापेक्षा कमी गुण आहेत. ह्याच्यापेक्षा पण राधाला मोहनला कसे कमी आहेत? म्हणजे मोहनपेक्षा राधाला जास्त आहेत, राधापेक्षा नीताला जास्त आहेत. बरोबर. मग त्यांनी प्रश्न काय विचारलाय की सर्वात कमी गुण कोणाला आहे? आकृतीच्या सहाय्याने मी लगेच सांगू शकते की मोहनला सगळ्यात कसे गुण आहेत? तर कमी गुण आहेत. आता उंचीच्या बाबतीत पण तेच सेम आहे. तसंच आहे. आता सर्वात जास्त बिया कुणामध्ये आहेत? सर्वात कमी बिया कुणामध्ये आहेत? सगळ्यात जास्त पळतो कुठला प्राणी? त्याच्याविषयी पण प्रश्न विचारू शकतो. बरोबर. सगळ्यात जास्त लबाड कोण आहे? कोल्हा आहे. बरोबर आहे. कोल्हा हा लबाड आहे. जर ते फिरवून विचारलं तर ससा लबाड आहे. ससा हा कोल्ह्यापेक्षा जास्त लबाड आहे. कोल्हा हा सिंहापेक्षा जास्त लबाड आहे. बरोबर. आणि सिंहापेक्षा जास्त कोण लबाड आहे? तर हत्ती लबाड आहे. असे जर तुम्हाला फिरून फिरून प्रश्न विचारले तर मग त्यासाठी काय करायचं? कधी सुद्धा काय करायचे? तर आकृती ड्रॉ करायची आणि त्याच्यावरून काय करायचं की तर्कसंगती आणि अनुमान काढण्याचा प्रयत्न करायचा. उदाहरण कसं जातं आपल्याला? तर सोपं जातं. थँक्यू.